हीच आहे म्हणजे आपण या लिफ्टने आलो नाही का. सो आता आम्ही चाललोय नाशिक एक्सप्लोअर करायला गजानन महाराजांच्या मठात आणि तिथे बाजूला स्वामींचं मठ सुद्धा आहे, तिथे जाणार आहोत आणि मग पुढे डिसाईड करू अजून कुठे जायचं. इथे किती वेदर प्लेझंट वाटतंय ना, म्हणजे आता हायवे वगैरे ते तर आहे बट तसंही खूप छान आणि प्लेझंट वाटतंय. वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. आय होप यू गाईज डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. आणि आता आपण चाललो आहोत स्वामींच्या मठात आणि त्याचबरोबर गजानन महाराजांच्या मठात चाललो आहे आणि तिथून बहुतेक मग आपण पंचवटीला जाऊ. सो एन्जॉय करा हा ब्लॉग आणि कसा वाटतो मला बघा. आणि ही बघा आपली बाईक मस्तपैकी पार्क आहे. वाव यार, काय गाडी क्यूट आणि एकदम मस्त वाटतं. आणि हे स्वामींचं स्टिकर लावलं ना तेव्हापासून गाडी अजून छान दिसते, एकदम मस्त. ॲडव्हेंचर बाईक असल्याचे फायदे भरपूर आहेत. आता चला लेट्स गो. मी लावलं का मॅप? ठीक आहे. सो आपण आता निघूयात बिकॉज ऑलरेडी लेट झाला आहे आणि 4:50 झाले आहेत आता आणि आपल्याला निघावं लागेल. आणि हे इतकं कन्फ्युजिंग आहे ना बिकॉज मॅप दाखवतो खूप काही वेगळं. आता बघूया, फिंगर्स क्रॉस आपण व्यवस्थित झालं पाहिजे. मी आणि विनी तेच डिस्कस करतो आहे की व्यवस्थित दाखवलं पाहिजे ह्याने. आता आपण जाऊया. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही शोधत होतो की आपल्याला कुठेतरी स्वामींच्या मठात जायचं आहे, तर जे आम्ही विचार करतो ते त्यात तर नाहीच जात आहे आणि जे आजपर्यंत अनएक्सप्लोर्ड आहे अशाच ठिकाणी चाललो. आणि इकडे कोणीही राईड मारायला लवकर देत नाही आहे आणि त्यामुळे नाशिक आहे, नवीन सिटी आहे यार. आणि आपण जेव्हा बाहेरच्या सिटीमध्ये येतो ना तर थोडं ॲडॅप्ट व्हायला वेळ लागतो आणि स्पेशली अशी बाईक जेव्हा असेल तर थोडं आरामातच गोष्टी करायला काही हरकत नाही बिकॉज आपण यूज टू नसतो त्या रोड्सला. हे बघा विश्रामचे आहे. खूप छान व्ह्यू होता म्हणून जरा 2 मिनटं थांबलो बिकॉज इतकं सुंदर दिसतंय ना या ब्रिजवर. पण आपल्याला लवकर जायचं आहे म्हणून थोड्या वेळच थांबला. हा बेस्ट शॉट होता, थोडंसं थांबलो आणि आता कंटिन्यू करूया बिकॉज आपल्याला स्वामींच्या मठात पण जायचं आहे, त्याच्यानंतर मग जेवायला जायचं आहे आणि पुन्हा हॉटेलमध्ये जायचं आहे. सो व्ह्यू बघा, दोन्ही बाजूला नदी आणि मध्ये एकदम छोटासा रस्ता. बट ठीक आहे यार, असं सारखं बघायला नाही भेटत. आणि स्पेशली आपण नाशिकला आल्यापासून हे मला व्ह्यूज खूप छान छान दिसत आहेत. कारण की मागच्या वेळी पण आलेलो आहे मी जेव्हा तेव्हा तर मी एकतर बाय ट्रेन आलो आहे किंवा बाय कार आलेलो आहे. सो मला जास्त कधी नाशिक एक्सप्लोर करायला नाही मिळालं. आणि आत्तासुद्धा आता आपण आलो आहे तरी टाईमचं खूप हे आहे बिकॉज आपल्याला वॉकिंग असल्यामुळे जास्त सुट्ट्या नाही घेता येणार. बट कधी ना कधीतरी माझं प्लॅनिंग नक्की आहे की नाशिक मला फुल फ्लेजमध्ये एकदा व्यवस्थित एक्सप्लोअर करायचं आहे ऑन माय विश्रॉम. आणि गाडी तर खूप छान परफॉर्म करत आहे. जर कोणी विचार करत आहे की आपल्याला बाईक घ्यायची आहे जी स्पेशली ती स्पेसिफिकली टुरिंग पर्पजसाठी घ्यायची असेल तर गो फॉर विश्रॉम 250. कारण की हे बेस्ट ऑप्शन आहे या प्राईस टॅगमध्ये. सो मला तरी माझ्याकडनं बिग थम्सअप आहे या बाईकसाठी. सो फायनली आता आपण आलो आहे. आता युटर्न मारून जरा जागा चांगली बघून बाईक पार्क करतो आणि भेटूयात आपण डायरेक्ट स्वामींच्या दर्शनासाठी बिकॉज बाईक लावणं खूप डिफिकल्ट टास्क आहे यार. फायनली आम्ही आता स्वामींच्या मठात आलो आहे आणि खूप मस्त वाटतं आहे बघा. हे चप्पल स्टँड आहे, चप्पल इथे काढायची आणि मग आत जायचं. नाही पळणार ग, मी काय मारतोय त्याला.
आता आम्ही दर्शन घेतलं स्वामींचं आणि इथून पुढे विचार करतोय की पंचवटीला जायचं की कुठे का संस्कृती हॉटेल. तिथे काय थाली आहे ना स्पेशल. सो दोन्ही अपोजिट डिरेक्शनला आहे. आणि हे जे संस्कृती हॉटेल आहे ते 35 मिनिट्स आणि जे स्वामींच्या मठापासून 35 मिनिट्सवर आहे आणि हे जे पंचवटी आहे ते 10 मिनिट्सवर आहे. सो मी तर बोलतो पहिले आपण पंचवटीला जाऊया आणि मग डिसाईड करू तिथे काय आहे कसं आहे ते. ठीक आहे, भेटत आपण ऑन द बाईक. पंचवटी नाशिकचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तर मग आज आपण जिथे चाललो आहे ते बेसिकली मला खूप डाऊट आहे की तिथे बाईक पार्किंग करायला मिळेल की नाही. बिकॉज जेव्हा जातो तिथे खूप गर्दी असते आणि आपली ही विश्राम पार्क करणं म्हणजे 2 गाड्यांची जागा खाते. सो पंचवटीबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो. बिकॉज तिथे जाऊन जर नाही मिळालं दाखवता सो मी बाहेरून तरी ॲटलिस्ट व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करेन. पंचवटी हे नाशिकमधील एक पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ आहे जे रामायण काळाशी जोडलेलं आहे. आणि तेथे भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासाच्या काळात काही काळ वास्तव केलं होतं. आणि मेन म्हणजे जर तुम्ही तिथे आलात तर तुम्ही तिथे काय जास्त करून बघू शकता. सीता माताची गुफा जिथे त्या लपल्या होत्या, काळाराम मंदिर, काळा पाषाणातील श्रीरामांची भव्य मूर्ती आहे तिथे. बट आता काय होतं ना, गर्दी इतकी वाढली असते ना, त्यामुळे सुट्टी वेकेशनला भरपूर लोक येतात तर आपल्याला एक्सप्लोअर करता येत नाही. गोदावरी नदी महाराष्ट्रातील पवित्र नदी आहे. तिथे भरपूर धार्मिक विधी होतात. पंचवटीमध्ये 3 झाडांचा एक संगम आहे, वड, पिंपळ आणि बेल. हे पण तुम्ही बघू शकता. आणि जर कधी तुम्ही इथे आलात नाशिकला तर पंचवटीला येऊन या. तुम्हाला खूप बरं वाटेल आणि समाधान भेटणं हे कुठल्याही गोष्टीत महत्त्वाचं आहे. आणि बाय द वे पार्किंग मिळालीच नाही. सो पहिले विनी गेली, पाया पडून आली, मग गाडीजवळ ती थांबली, मग मी जाऊन आलो. आणि आता आपण बॅक टू द अनदर जर्नी. पुढच्या रस्त्यालाच लागूया बिकॉज आता काय चान्सच नाही. फक्त काय ट्रॅफिक जाम होते इथे. हे बघ काय स्मूथ चढते बघ ती. सो आता खूप हसल नंतर आम्ही आता इकडे जेवायला आलो आहे, हॉटेल पेशवा. सो खूप मस्त ॲम्बियन्स आहे आणि गाडी पण आपल्या बाजूलाच आहे. सो गाडीवर पण लक्ष आहे आणि पेड पूजा करतो कारण की सकाळी आपण ब्रेकफास्ट केल्यानंतर अजूनपर्यंत काही नाही खाल्लं आहे. विचार करा, रायडिंग करताना अशी हालत असते की तुम्हाला टाईमपर्यंत खायची इच्छा होत नाही बिकॉज ऑफ रायडिंग, बिकॉज ऑफ ट्रॅव्हलिंग मला. पण ठीक आहे, आता काय घरी आता हॉटेलमध्ये जायचं, आराम करायचं. दुसऱ्या दिवशी परत आपला हेक्टिक शेड्यूल आहे. तर आता मस्तपैकी पोटभर खाऊन घेणार आहे आणि आराम करणार आहे. भेटत मस्तपैकी. आता पण इथे काय कसं असतं जेवण हे तुम्हाला थोडक्यातच सांगतो. सो आता झालेले आहे खूप रात्र आणि मेन म्हणजे 9 साडेनऊलाच इथे एवढं काळ पडतं की आपल्या इथे 12 साडेबारा वाटतात मला. आणि ठीक आहे, पण मला रात्रीची टेस्ट पण करायची होती की आपलं GoPro न्यू बाईक कसं वाटतं आहे या न्यू ब्लॅक विजनमध्ये. सो चांगलं वाटतं आहे मला, तरी तुम्हाला कसं वाटतं हे पूर्णपणे मला नक्की कळवा. सो याच्या अकॉर्डिंगली आपल्याला अजून व्हिडिओज बनवता येईल. आणि आपलं 5 मिनटावरच हॉटेल आहे. सो भेटूयात आपण डिरेक्टली आता हॉटेलमध्ये. सो आता आम्ही फायनली हॉटेलवर आलो आहे आणि दिवसभर बाईक चालवली, एन्जॉय पण आला आहे. बट आता रेस्ट करू आणि बस आज पुढचं एवढंच. भेटूयात आपण एका न्यू व्लॉगमध्ये. आणि उद्याचा म्हणजे जो नेक्स्ट एपिसोड आहे तो खरंच खूप इंटरेस्टिंग आहे बिकॉज आपण जाणार आहोत त्र्यंबकला. आणि त्र्यंबक करून मग आपण डिरेक्टली ठाण्याला परत जाणार आहे. सो कसं वाटतं तुम्हाला हा नाशिकची ही सिरीज कशी वाटते मला कमेंट करून कळवा. आणि थँक्यू सो मच ज्यांनी पण हा व्लॉग बघितला आहे, आधीच हा व्लॉग बघितला आहे त्यांना खूप खूप धन्यवाद. भेटत आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.